सीताडू आहे हे मी साफ करून दिले. तुम्हाला ह्याची भाजी दाखवते मस्त कांदा टाकलेली. आणि हे पण सीताडूच आहे, पण हे मी लहान लहान आहे ना एकदम तर काढून ठेवलं आहे. मी पातकोळी करणार आहे त्याची. आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते. याची आता भाजीच करते. तुम्हाला पातकोळी पण मी दाखवेनच, पण त्याच्या आधी ही भाजी बघून घ्या. आता मस्त हे बघा मी साफ करते. याची डोकी आणि सगळं पोटातली घाण वगैरे याची साफ करून घेते. बघा आपण सीताडू साफ करून घेतलं मस्त. आणि कांदा आणि टॅमॅटो पण एक दोन मोठे कांदे मी कापून घेतले आणि टॅमॅटो पण एक कापून घेतलं आहे. असं मोठं मोठं हे बघा, कांदा असं मोठाच कापून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यानंतर चिंच पण पाण्यात घालून घेतले मी. हे बघा आणि मीठ घेतलं आहे चवीपुरतं, हळद घेतलं आहे, हे गरम परत घ्यायचं आहे. ते सीताडू मी साफ करून घेतलं आहे मस्त. हे बघा मधलं सगळं घाण काढून आणि डोकं साफ करून घेतलं आहे मस्त. हे बघा शेपटी वगैरे. आणि कांदे दोन मोठे कापून घेतले. ते बघा असे कापायचे. आपल्याला कांदा जास्तच घालायचा आहे. आणि हे मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे. आणि एक टॅमॅटो कापून घेतला आहे मोठा. त्याच्यानंतर त्याच्यासाठी चवीपुरतं मीठ लागेल, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट. चला आता आपण घ्यायचं मस्त. त्याच्यानंतर मग हा कांदा घेतला आहे ना आपण मोठा मोठा कापून, दोन ते घालून घ्यायचे. कांदा घालून घेतलेला आहे तो परतून घेते आता मी. आता लगेच याच्यामध्ये हे टॅमॅटो कापून घेतलं आहे ना ते घालून घेऊया. आणि थोडं आपण असं शिजवून घेऊया. थोडंसं जास्त पण कांदा नाही शिजवून घ्यायचा ना आपल्याला. थोडा त्याचा कच्चा पण कमी व्हायला पाहिजे बस. हे आपलं कांदा टॅमॅटो मस्त असं परतून झालेलं आहे. एवढंच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कांदा टॅमॅटो. त्याच्यानंतर आता एक चमचा आपण हळद घालून घेऊया याच्यामध्ये. 2 चमचे लाल तिखट घालून घेऊया. थोडासा टाकूया वरती 2 चमच्याने थोडासा चिमटभर. आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेऊया. आणि चवीपुरतं मीठ पण लगेच घालून घेऊया याच्यावरच तेलावरच. म्हणजे कांदा थोडा आपला अजून शिजेल. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सीताडू आपण साफ करून घेतलं आहे ना ते घालून घेऊया याच्यामध्ये. मस्तपैकी सीताडूचा रस्सा खूप छान लागतो. आता ही आमच्याकडे खाडीची मच्छी मार्केटला चालू झाली आहे. पावसाळ्यामध्ये समुद्राची मच्छी नाही होत. बघा आता मस्त असं परतून झालेलं आहे. मच्छी पण आपली जास्त हलवायची नाही कारण की ती मच्छी तुटते. आता आपण हे चिंचेचं पाणी करून घेतलं आहे ना ते सर्व याच्यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला जसं आंबट लागेल तसं तुम्ही घ्या. आमच्याकडे थोडी आंबट भाजी लागते. तर अशी आंबट आणि मस्त एकदम भारी आंबट तिखट अशी भाजी आपली तयार होते. अजून थोडंसं पाणी घालून घेते, रस्सा लागेल ना म्हणून. भातावर भातसोबतच खायची आपल्याला ही भाजी. आता ह्याला मी फक्त झाकण ठेवून 2 मिनटं उकळून घेते. बघा आपली भाजी मस्त झालेली आहे. बघा वरतीची तर्री पण मस्त आलेली आहे. आणि आपले सीताडू पण बघा असे शिजल्यावर असे होतात मस्त व्हाईट व्हाईट आहे बघा. सीताडू पण शिजलेले आहेत आणि कांदा पण मस्त झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून आपली भाजी रेडी आहे. तर ही वाला चमचमीत असा रस्सा तयार झाला आहे आपला सीताडू मच्छीचा. आणि भात मस्त बघा भात घेतला आहे. आता आपण हा रस्सा त्या भातावर असा मस्त काढून घेऊया. आणि दुसरी डिशमध्ये घेऊया सीताडूची.
भाजी आणि तर आपली सीताडूची भाजी मस्त तयार आहे आणि मस्त असं भात गरमागरम त्याच्यावर रस्सा एक नंबर लागतो. अशीच तुम्ही करून बघा सीताडू मच्छीची भाजी आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.